This is video 28. Today we are going to learn the poem 2.3 The Inchcape Rock. In this poem, now we are going to learn the page number 105. Next stanza. The stanza is: The boy of the Inchcape Bale was seen, a darker speck on the ocean green. Sir Rolf the rower walked his deck, and he fixed his eye on the darker speck. In this stanza, there are two new words. First is speck, a tiny dot. Speck, yes, P-E-C-K. Speck means a tiny dot. And next is Sir Rolf the rower. Sir Rolf the rower is a person who is a sea pirate. Pirate means a criminal who attacks ship in order to steal from them. आता स्पेक म्हणजे टायनी डॉट आणि पायरेट म्हणजे काय, असा पर्सन जो काय आहे की थोडक्यात काय दरोडा वगैरे, जो शिपमध्ये दरोडा घालून त्या शिप जर लुटायचे असतील, दरोडा टाकणारा व्यक्ती. मग इथं कुठल्या व्यक्तीचं इंट्रोडक्शन केलेलं आहे? सर रॉल्फ द रोवरचं. याचा अर्थ काय? द इंचकेप बेल, घंटा. इंचकेप बेल म्हणजे काय? घंटा. इंचकेप खडकावर बसवलेली घंटा. बसवलेला तो उंचवटा स्पष्टपणे दिसत होता, जणू तो हिरव्या समुद्रावर एक काळा ठिपका होता. सर रॉल्फ रोवर हा समुद्रचोर आपल्या बोटीच्या डेकवर चालत होता. त्याची नजर त्या काळ्या ठिपक्यावर रोखलेली होती. आता ही धोक्याची घंटेचा उपयोग काय होता की बाबा जर काय वादळ वारं वगैरे आलं तर त्यांना जहाज जे चालवणार आहेत त्यांना काय व्हावं, प्रवाशांना त्याची सूचना मिळावी, आधी सूचना मिळावी. घंटा वाजली म्हणजे काय? धोक्याची घंटा. हे ठरलेलं होतं. मग हा काय होता? सर रॉल्फ द रोवर हा काय होता? दरोडेखोर होता. शिपवर दरोडा घालून त्याची सगळी लुटमार करत होता. मग त्याचं लक्ष कुठं गेलं? त्या खडकावर असलेल्या त्या बेलकडं लक्ष गेलं. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. इट मेड हिम व्हिस्टल, इट मेड हिम सिंग. हिज हार्ट वॉज मिर्थफुल टू एक्सेस, बट द रोवर्स मिर्थ वॉज विकेडनेस. मग आता ह्या पॅरेग्राफचा अर्थ काय? ही फेल्ड द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. वसंत ऋतूची प्रेरणादायक, प्रफुल्लित करणाऱ्या क्षमतेची त्याला जाणीव झाली. तो त्या आनंदाने शीळ घालू लागला. तो गाणे गाऊ लागला. त्याचे मन आनंदाने ओसंडून वाहू लागले. पण त्याच्या आनंदात दृष्टपणा होता. तो त्या समुद्रातून जात होता, त्याचं बेलकडे लक्ष गेलेलं होतं आणि तो आता खूप खुश होता. पण खुश हा चांगल्या गोष्टीसाठी होता काय? विकेडनेस म्हणजे कुस्तीतपणा, दुष्टपणासाठी तो खुश होता. म्हणजे त्याच्या मनामध्ये वाईट हेतू होता आणि त्या वाईट हेतूचं तो सक्सेस होईल म्हणून तो खुश होता. सक्सेस येईल म्हणून खुश होण्याबद्दल काहीच हरकत नाही. पण जो काय हेतू होता तो मात्र वाईट होता, त्याबद्दल हरकत होती. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. आता फ्लोट म्हणजे काय? वाहणारी तिथली वस्तू. फ्लोट म्हणजे काय? समुद्राच्या पाण्यावर जे वाहते, वाहणारी, तरंगणारी गोष्ट. क्योथ ही मे मेन पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक अँड आय विल प्लग द ॲबॉट ऑफ ॲबट ब्रोथर. इथं न्यू वर्ड आलेले आहेत दोन. क्योथ, QUOTH, क्योथ मीन्स सेड. क्योथ मीन्स वॉट? हा ब्रिटिश इंग्लिश, ओल्ड इंग्लिशमधला शब्द आहे. त्याचा अर्थ आहे सेड. दुसरं प्लग, PLAGUE, प्लग. कॉज पेन ऑर ट्रबल, काहीतरी ट्रबल होणे किंवा पेन होणे म्हणजे त्रासदायक घटना, त्रासदायक गोष्ट. मग त्या राल्फ रोवर या समुद्र चोराची नजर त्या तरंगणाऱ्या इंचकेप रॉकवर होती. फ्लोट म्हणजे काय? तरंगणारी गोष्ट वगैरे. म्हणजे तरंगणाऱ्या इंचकेप रॉकवर होती. तो आपल्या लोकांना म्हणाला, चला आपली बोट वल्लवत मला इंचकेप रॉककडे घेऊन चला, मला त्या ॲबोर ब्रोथेकला छळायचं आहे. मग आता ही घंटा कोणी बांधलेली होती? आणि या घंटेमध्ये शुद्ध हेतू होता की बाबा जे काय प्रवासी आहेत त्यांना काय कळावं? धोक्याची चाहूल कळावी, त्या लोकांचं नुकसान होऊ नये, त्यांचा प्राणहानी, वित्तहानी वगैरे काही होऊ नये असं होतं. त्याच्या म्हणजे इतक्या चांगल्या भावनेने त्यानं काय केलेलं, लोकांचं, दुसऱ्या लोकांचं कल्याण करण्यासाठी ती घंटा बांधलेली होती. पण हा राल्फ रोवर कोण होता? हा दुष्ट मनोवृत्तीचा होता आणि
त्याला काय झालं, ती घंटा कोणी बांधलेली होती, ॲबेरब्रोथेकनं बांधलेली होती. आणि त्याचा तो ज्यावेळी तो हसला, कुत्सितपणानं हसला, वाईट हेतूनं हसला, आणि त्या वाईट हेतू त्याच्या मनात काय होता की बाबा ॲबेरब्रोथेकला आपण छळायचं आहे. आणि त्यानं त्याच्या साथीदारांना सांगितलं, पण चला आता आपण आपली बोट वल्लवत त्या रॉककडे चला, आणि मला कारण की ती घंटेशी निगडीत काहीतरी त्याला करायचं होतं, म्हणून तो काय म्हटला, मला घेऊन चला, मला त्या ॲबेरब्रोथेकला छळायचं आहे. डाऊन संक ही बेल विथ अ गर्गलिंग साऊंड, द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. क्यूज सर रॉल्फ, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट ब्लेस द ॲबेरब्रोथेक. माता यामधले शब्द काय, ग्रगलिंग साऊंड हा एक होता, घोंगावणारा आवाज या अर्थाने. मग पुढचा याचा अर्थ काय, डुक्कन आवाज करून ती घंटा समुद्रात बुडाली, बुडबुडे वर आले आणि फुटले. सर रॉल्फ म्हणाला, आता यापुढे जो कोणी या खडकाकडे येईल तेव्हा तो ॲबेरब्रोथेक या साधूस धन्यवाद देणार नाही. म्हणजे बघा किती त्याचा वाईट हेतू होता. तो साधू सगळी धन्यवाद करत होते, कारण की हा त्यांना घंटा वाजली, धोक्याची सूचना कळाली, त्यामुळं काय होत होतं की बाबा लोकांचा जीव वाचत होता. समुद्रात धडकण्याचं प्रमाण पूर्णपणे संपलेलं होतं. त्या खडकाला जहाज धडकत होतं वगैरे, तो खडक आहे हे कळून येत होतं. मग अशा प्रकारे त्यानं काय केलं, डुक्कन आवाज करणारी ती घंटा समुद्रात बुडाली. म्हणजे त्यानं काय केलं, ती घंटा काढली आणि समुद्रात फेकून दिली. आणि आता तो काय म्हटला की याच्या पुढं कुठलाही समुद्रातला प्रवासी काय करणार नाही आहे की त्याचं धन्यवाद मानणार नाही, कारण की ते घंटाच टाकून गेल्यामुळं धोक्याची सूचना नाही कळणार, धोक्याची सूचना नाही कळाल्यामुळं लोकांचं नुकसान होणार. आधी काय होतं, हे टळत होतं आणि लोक काय म्हणत होती, ते ॲबेरब्रोथेकचे आभार मानत होते. नेक्स्ट स्टांजा. सर राल्फ द रोवर सेड अवे ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी अ डे अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर स्टोअर ही स्टिअर्स हिज कोर्स ऑफ स्कॉटलँड शोअर. आता इथले न्यू वर्ड्स बघूया. स्कोर्ड, SCOURED, ॲक्च्युली त्याचं प्रोनाऊन्सिएशन ED आहे. हिअर ट्रॅव्हल फ्रीली एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रॉब. म्हणजे काय, स्कोर म्हणजे काय, एनर्जेटिकली ट्रॅव्हल शिप्स, रॉबरी करण्यासाठी शिप्सनं ट्रॅव्हल करायचं, म्हणजे बिंदास्त फ्रीली. आता काय धोका नाही आहे, स्वातंत्र्यानं आपण ट्रॅव्हल करायचं या अर्थानं. प्लंडर स्टोअर, बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ, म्हणजे काय, प्रचंड प्रमाणात लूटमार केलेली गोष्ट किंवा अमाऊंट, प्रचंड प्रमाणात केलेली लूटमार. स्टिअर्स, STEERS, डायरेक्ट्स द कोर्स ऑफ द शिप, म्हणजे काय की बाबा शिपला डायरेक्शन देणं. हेज अ थिन मिस्ट. नेक्स्ट स्टांजामधला तो शब्द आहे HAZD. हेज द थिन मिस्ट, म्हणजे काय, तुरळक असं धुरकट असं. मग सर रॉल्फ रोवर हा समुद्र चोर जहाजामधून दूरवर समुद्रात निघून गेला. अनेक दिवस त्याने समुद्र पिंजून काढला, प्रचंड लूटमार करून त्याने खूप संपत्ती मिळवली व तो श्रीमंत झाला. तो परतीच्या मार्गाने स्कॉटलंडच्या किनारपट्टीकडे निघाला. अशा प्रकारे काय केला त्याने, ती धोक्याची घंटा पहिल्यांदा काढून टाकली. त्यामुळं काय झालं, जहाजांचं नुकसान व्हायला लागलं आणि प्रचंड प्रमाणात त्यानं काय केली, लूटमार केली. आणि स्कॉटलँडच्या त्याच्या, म्हणजे त्याला स्कॉटलँडला जायचं होतं, त्या स्कॉटलँड ह्या परतीच्या मार्गावर तो निघालेला होता. सो थिक अ हेज ओ ear spread the sky, they cannot see the sun on high, the wind hath blown a gale all day, at evening it hath died away. मग आता त्याचा शेवट काय झाला बघा, तो गेला. आणि त्याच्यानंतर आता हेज, इथं न्यू वर्ड काय आलेला आहे, हेज आलेला. हॅथ म्हणजे काय, ओल्ड इंग्लिशमधला शब्द आहे तो, HATH, हॅथ. हेज, HAZD, हेज, थिन मिस्ट. आकाशात दाट धुके पडलेले होते, त्याला डोक्यावरचा सूर्य दिसत नव्हता. दिवसभर जोरदार वारे वाहत होते, संध्याकाळी तो वारा शांत झाला. मग त्यानं काय केलं, वाईट कृत्य केलेलं. कोणतं वाईट कृत्य, ती घंटा काढून टाकलेली होती, सगळ्या लोकांची जहाजावरची लूटमार वगैरे केलेली होती, प्रचंड लूटमार त्याला मिळालेली होती, लुटीचं साहित्य मिळालेलं होतं, मालमत्ता मिळालेली होती. आणि त्याला स्कॉटलँडला
जायचं होतं. पण तोपर्यंत काय झालेलं, वातावरण कसं झालेलं, आकाशात दाट धुके पडलेले होते, सूर्य काय स्पष्ट दिसत नव्हता आणि जोरदार वारे ते वाहत होते आणि संध्याकाळी तो वारा शांत झालेला होता. असं तिथं नैसर्गिक वातावरण तयार झालेलं होतं. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. क्यूथ सर रॉल्फ, इट विल बी लाइटर मून, फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. आता वातावरण पुन्हा कसं झालेलं होतं, आता राल्फ रोवर आपल्या जहाजावर उभा होता, परंतु त्याला कोठेही जमीन दिसत नव्हती. तो आपल्या साथीदारांना म्हणाला, जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा थोडासा प्रकाश पडेल व किनारा दिसेल. आता जी घंटा होती, जे साईन होतं तेच त्यानं काढून टाकलेलं होतं. तो इंचकेप रॉकमध्ये होता आणि त्याला आता काय झालेलं होतं, वातावरण इतकं गढूळ झालेलं होतं की त्याला रस्ता काय लक्षात येत नव्हता. मग त्यानं काय केलं की साथीदारांना काय धीर दिला, जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा थोडासा प्रकाश पडेल व आपल्याला किनारा दिसेल. म्हणजे एवढा घनदाट अंधार होता, त्या अंधारात त्याला रस्ता पण कळत नव्हता. आता काय त्यानं त्याचं ध्येय साध्य झालेलं होतं, त्यानं खूप पैसा कमावलेला होता. तर त्याला कुठं जायचं होतं, त्याच्या किनाऱ्यावर जाऊन, स्कॉटलंडच्या किनाऱ्यावर जाऊन ते पुढचं आयुष्य कसं त्या लूटमारीवर जगायचं होतं, सुखानं जगायचं होतं. प्रचंड यश मिळालेले, लूटमार मिळालेली होती त्याला. आणि आता मात्र काय प्रॉब्लेम आलेला की जाताना त्याला मात्र किनारा काय सापडत नव्हता. इतकं नैसर्गिक वातावरण त्याच्या विरुद्ध दिशेनं गेलेलं होतं. त्याच्या दृष्टिकोनातनं वाईट इतका निसर्गाचं वातावरण पडलेलं होतं. काम स्टिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर, फॉर मेथिंग्स वी शुड बी नियर द शोअर. नाव व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. आता प्रॉब्लेम काय झाला की आता आपल्याला त्यांना दिशा सापडत नव्हती, कारण की का नैसर्गिक वातावरणच एवढं भयानक झालेलं होतं, वाईट झालेलं होतं की त्यांना दिशा सापडत नव्हती. आता यातले एक स्टांदामधला एक न्यू वर्ड आहे, मेथिंग्स, METHINKS. इट सीम्स टू मी, आर्चिक फॉर्म आय थिंक. म्हणजे काय, मिथिंग्स म्हणजे काय, मला असं वाटते की, थोडक्यात त्याचा मराठीत अर्थ काय, मला असं वाटते की. आता या कडव्यामध्ये सर राल्फचा एक कर्मचारी म्हणतो, लाटा गर्जना करत असल्याचा आवाज येत नाही का? मला तरी वाटतंय आपण समुद्र किनाऱ्याजवळ आलोय. सध्या आपण कोठे आहोत हे नक्की सांगता येत नाही, पण किती बरं झालं असतं जर इंचकेप बेलचा आवाज आला असता तर. मग इतकी महत्त्वाची ती गोष्ट होती, तो माइलस्टोन होता इंचकेप बेल. आता त्या कर्मचाऱ्याला लक्षात आलं की जहाज त्याचं नेताना इतकं समुद्राचा लाटांचा गर्जना वगैरे, वाऱ्याचा आवाज वगैरे, पण धोक्याची सूचना कुठल्यामुळे कळत होती की ते इंचकेप बेलमुळं कळत होती. आणि मेन म्हणजे काय होतं की त्यामुळं दिशा कळत होती, कोणत्या दिशेला वगैरे. आता त्यांना काय करायचं होतं, त्यांच्या किनाऱ्यावर जायचं होतं, पण त्यांना ती दिशा काही सापडत नव्हती. मग त्यांनीच बेल काढून टाकलेली ना. मग आता त्यांनाच तिच्याची गरज जाणवली की ॲक्च्युली बेल का काढली, लोकांचं नुकसान करण्यासाठी काढली. पण आता त्या एका कर्मचाऱ्याला जाणवलं की इथं जर इंचकेप बेल असती तर किती बरं झालं असतं, आपल्याला आवाज आला असता, आवाजावरनं आपण दिशा ओळखू शकत असलो असतो. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग, दो द वाइंड हॅज फॉलन, दे ड्रिफ्ट अलॉंग, टिल द व्हेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक, ओ क्रिस्ट इट इज द इंचकेप रॉक. मग आता काय झालं, आता किती भयानक प्रसंग घडला बघा. त्यांना कशाचाही आवाज ऐकू येत नव्हता. जोरदार भरती होती, वाहत्या पाण्याबरोबर ते वाहत जात होते. अचानक जहाज एका मोठ्या वस्तूला धडकले आणि जोरदार धक्क्याने थरथरले. आता हा मोठा कुठं धडकले तर हे येशू, हा तर इंचकेप खडक आहे. म्हणजे किती मोठं दुर्दैव झालं जर बघा. ती जर बेल वाजत असती तर तो खडक कुठं आहे हे कळलं असतं. त्यांनी जहाजाची दिशा वळवली असती, त्यांना कळलं असतं पुढं धोका आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने गेले असते. पण या समुद्राच्या लाटांमध्ये, घोंगावणाऱ्या गर्जनांमध्ये, वाऱ्यामध्ये त्यांना कोणतीही दिशा कळली नाही. बेलच्या आवाजामुळे जी दिशा कळत होती ती कळली नाही. त्यामुळं त्यांचं स्वतःच जहाज कुठं धडकलं, इंचकेप खडकाला धडकलं. तो जो का राल्फ रोवर होता त्याचं इंटेन्शनच काय होतं की त्या ज्या साधूनं ॲबट ब्रोथेकनं बेल जी बांधलेली आहे त्या बेलमुळं धोका कळत होता, जहाज धडकत नव्हती, मनुष्यहानी वगैरे होत नव्हती. त्यामुळे ती लोक काय करत होती,
त्या साधूचं कायम आभार मानत होती, त्याला आशीर्वाद देत होती, अरे किती आभारी आहे बाबा की त्याच्यामुळं आमचं एवढं नुकसान टळलं. मग ते आभार त्याचं मानू नये, म्हणजे दुसऱ्याचं वाईट करायचं होतं त्याला, आभार मानू नये म्हणून त्यानं काय केलेलं, त्या खडकावरची बेल काढून ठेवलेली होती. पण स्वतःवर त्याच्या जहाजावर अशी वेळ आली की त्यालाच दिशा कळत नव्हती आणि त्याचं स्वतःचं जहाज काय केलं, त्यानं दुसऱ्यांचं धडके ना धडकून त्यांचं नुकसान होऊ दे, पण त्यांना आभार तो त्या मानून नयेत असं इंटेन्शन होतं, दुसऱ्याचं वाईट चिंतलेलं होतं. आणि स्वतःवर काय वेळ आली, त्याचं इतकं लुटमार केलेलं जहाज होतं, इतकी त्या जहाजामध्ये संपत्ती, प्रचंड संपत्ती होती आणि त्याला आता फक्त किनारा गाठायचं होतं, एवढं यश मिळालेलं होतं. मात्र नैसर्गिक वातावरण इतकं घाण झाल्यामुळं, इतकं वाईट झाल्यामुळं काय झालेलं होतं, भयानक झाल्यामुळं त्याला दिशा सापडत नव्हती आणि यामध्ये त्याचं स्वतःचं जहाज काय केलेलं होतं, त्या प्रचंड अशा इंचकेप खडकाला धडकलेलं होतं. मग अशा प्रकारे यातलं मॉरल ऑफ द लेसन म्हणतात, मॉरल ऑफ द पोएम, याच्याकडं आपल्या या स्टांजातून वाटचाल चाललेली आहे. आत्तापर्यंत आपण या स्टांजामध्ये इथपर्यंत शिकलेलो आहोत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट स्टांजा बघूया. त्यामुळे आता आपण इथं वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. ओके.